ठरलं तर मग या मालिकेत प्रियाने काढली सायलीची साल्टी, तर दुसरीकडे हरवलेलं सॅम्पल अर्जुनला सापडलं. हे नक्कीच झालं तरी कसं हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला अर्जुनला डॉक्टर म्हणतात, ह्या एवढ्या कचऱ्यात सॅम्पल शोधणं अशक्य आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, त्या एका सॅम्पलवर बऱ्याच लोकांचं आयुष्य अवलंबून आहे. दुसरीकडे तन्वी कल्पनाला म्हणते, अहो आई, बाजारात कच्चा मसाला मिळतो ना, मग आपण घरी का करतोय? तेव्हा कल्पना म्हणते, हो, बाजारात मिळतो, पण पूर्ण आईला बाजारातला मसाला आवडतच नाही. आता सायली बाजूला जाऊन कुसुमला फोन लावते आणि तिला विचारते, माझ्याबरोबर 3 मुली आश्रमात होत्या, शिवानी, प्रज्ञा आणि ज्योती, आणि माझ्याबरोबर ह्या तिघींचीही गाठोडी सापडत नाहीये. त्यावेळी प्रिया सायलीचं सगळं बोलणं ऐकत असते. आता प्रिया विचार करते, की बापरे, सायलीचा विचार गाठोड्यापर्यंत पोहोचायला लागलाय. एका एका गाठोड्याचा ही विचार करायला लागली तर सायलीच तन्वी आहे हे कळायला उशीर लागणार नाही. तर सायली फोनवर बोलता बोलता असा पाय ठेवते, तिच्या पायावर एक खून असते आणि तीच खून प्रियाला दिसते. तेव्हा प्रिया विचार करते, की जेव्हा ही खून घरच्यांसमोर येईल तेव्हा सायलीच तन्वी आहे हे सगळ्यांना समजेल. प्रियाला माहिती असतं, की सायलीला माहिती नाहीये की तन्वीच्या पायावर अशी जन्मखून होते. तर प्रिया म्हणू लागते, काहीतरी करायलाच लागेल, नाहीतर हे प्रकरण माझ्या गळ्याशी येऊन पोहोचेल. दुसरीकडे अर्जुन, डॉक्टर आणि काही माणसं त्या कचऱ्यातून सॅम्पल शोधत असतात. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन, मला काय वाटत नाहीये सॅम्पल आपल्याला सापडेल. अर्जुन म्हणतो, ते सॅम्पल प्रतिमा आत्याशी मॅच होतंय, ते आपल्याला शोधायलाच हवं. इकडे प्रिया विचार करू लागते, की सायलीच्या पायावरची जन्मखून कोणाला दिसायला नको, अशी काहीतरी सोय करायलाच हवी. पण काय, असं म्हणून तिचं लक्ष मसाला केलेल्या तव्याकडे जातं. आता प्रिया तो गरम तवा खाली फरशीवर ठेवते. तेवढ्यात कल्पना आवाज देते आणि म्हणते, तन्वी, झाला का कच्चा मसाला? तेव्हा प्रिया म्हणते, हो. तर कल्पना म्हणते, चल विमल, आपण बघून येऊ. तेवढ्यात प्रिया सायलीला म्हणते, सायली, मला तो डब्बा दे ना प्लीज. आता सायली तो डब्बा घेऊन प्रियाला देतच असते. तेवढ्यात तिचा पाय त्या तव्यावर पडतो. आता सायलीला तो तवा खूप भाजतो. कल्पना सायलीला खुर्चीवर बसवते आणि सायलीला म्हणते, बघू किती भाजले. तेव्हा सायली तिचा पाय दाखवते. कल्पना म्हणते, अरे बाप रे, केवढं भाजले, सगळी साल्टी निघाली. कल्पना प्रियाला ओरडून म्हणते, तुला काही कळतं का नाही, असा तवा कोण खाली ठेवतं का? तेव्हा प्रिया नाटकी करत म्हणते, मला वाटलं तवा वाट्यावर ठेवला तर कोणातरी भाजन, म्हणून मी खाली ठेवला. आता प्रियाच्या खतरनाक प्लॅनमुळे सायलीच्या पायावरची खून गायब झालेली असते. दुसरीकडे अर्जुनला खूप वेळानंतर प्रियाचं सॅम्पल त्या कचऱ्याच्या डब्यात सापडतं. आता इकडे सायली विचारते, तुम्ही दोघं गेला होता ना डॉक्टरांकडे, मग त्याचं काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, सॅम्पल आम्हाला सापडलंय. सायली म्हणू लागते, हे सॅम्पल खऱ्या तन्वीचं असेल का? त्यावर अर्जुन म्हणतो, डॉक्टर आपल्याला लवकरच सांगतील. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात सचिनने त्या प्रतापराव आणि बँकेच्या मॅनेजरचा व्हिडिओ काढलेला असतो. तर सचिन म्हणतो, हा व्हिडिओ मी अस्मिताला दाखवणार आणि बघतोच की अस्मिताचं अकाउंट कसं ओपन होत नाही. असेच एपिसोडचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.